आता पाहणार आहोत मोठ्या घडामोडी। जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं। शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार। येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार। अस्वस्थपणामुळे जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असावा। जयंत पाटील अजित पवारांसोबत आले तर स्वागतच। आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील अस्वस्थ होते, त्यांची घुसमट होत होती, त्यातून राजीनामा दिला असावा। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही। जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले। नव्या प्रदेशाध्यक्षांचं नाव 15 तारखेला जाहीर होणार असल्याचंही भाष्य। तर जयंत पाटील हे पक्षात अस्वस्थ नव्हते। खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप। एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर नाराज। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। कपड्याची बॅग आहे तर उघडून दाखवा। जी बॅग उघडली होती त्यात काय आहे हे दिसतंय। मंत्री शिरसाटांच्या स्पष्टीकरणानंतर राऊतांचं आव्हान। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा। पैशाच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाट आक्रमक। संजय शिरसाट महायुतीत असल्यानं सेफ असं नाही। गैरप्रकार आढळल्यास आयकर विभाग कारवाई करणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सूचक इशारा। न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास। विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी तयारी। रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर राज्याच्या दुर्ग संपदेची युनेस्कोनं दखल घेतलेली आहे, त्या संदर्भातल्या घडामोडी। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीत स्थान। गड किल्ल्यांना भेट द्या। मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाबद्दल जाणून घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना वारसास्थान मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट करत आवाहन। ऐतिहासिक गौरवशाली क्षण हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार। महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार। महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण अजित पवारांनी ट्विट करत मानले मोदींचे आभार। इतिहास जिवंत ठेवायचा आहे तर स्मरणात नाही, कृतीतही हवा। जागतिक वारसा मिळाल्यानंतर शरद पवारांची ट्विट करत प्रतिक्रिया। केंद्र सरकारचे मानले आभार। राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा। युनेस्कोच्या मान्यतेनंतर राज ठाकरेंचं ट्विट। केवळ आनंद साजरा करू नये तर सरकारनं जबाबदारीचं भान ठेवावं असं आवाहन। किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन केलं पाहिजे। संभाजीराजे छत्रपतींची मागणी। गडकोटांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारनं आणखी ठोस पावलं उचलणं आवश्यक असल्याचंही मत व्यक्त। छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होणं ही अभिमानास्पद बाब। यामुळे किल्ल्यांचं जतन संवर्धन गांभीर्यानं केलं जाईल। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाव आल्यानंतर पुण्याच्या लालमहाल परिसरात भाजपकडून जल्लोष। भाजप आमदार हेमंत रासने यांच्याकडून छत्रपती शिवरायांच्या प्रतिकृतीला हार अर्पण।